मराठा समाजातील मुली आणि महिलांबाबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्याचा अभिनव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। या वक्तव्यामुळे समाजात संतापाची लाट निर्माण झाली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हाती घेऊन आंदोलन केले। तसेच नवनाथ वाघमारे यांच्या प्रतिमेवर चपला मारत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार व समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। मराठा समाजातील महिला आणि मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत असा इशारा संस्थेने दिला। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली। आज अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने ओबीसीचा जो स्वतःला नेता म्हणून घेतोय असा नवनाथ वाघमारे याच्या विरोधात या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याचं कारण परवा दिवशी त्यांनी कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये म्हणाला की मराठा समाजाच्या मुली कुठल्या मंत्र्याच्या मुलं जर गोंडस असतील, सुंदर असतील, त्यांच्या घरातला पैसा बघून त्यांच्या घरात घुसतात, तर हे महिलांचा अपमान करण्याजोगं वक्तव्य जे आहे त्या नवनाथ वाघमारेने केलेलं आहे। महिला कुठल्याही जातीची असो तिचा सन्मान करणं हे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे। नवनाथ वाघमारेची लायकी नाही आहे, त्याला छत्रपती शिवाजी महाराजच समजलेले नाही आहेत। मराठा समाज काय आहे हेच त्याला समजलेलं नाही आहे, म्हणून अकलीनं कांदे खाल्ल्यासारखं त्यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा आम्ही सामाजिक संस्थेच्या वतीने ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत। कुठल्याही समाजाची महिला असू द्या, आम्ही फक्त मराठा समाजाची महिला म्हणून नाही, पण कुणी जरी असा महिलांचा अपमान करत असेल तर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही खपून घेणार नाहीत। जो महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, ज्यांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड जातीचे मावळे होते, 18 पगड जातीची जनता होती, त्यांनी कधीही कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव केला नाही। जगातला एकमेव मराठा समाजाचा असा राजा होता आणि कुठल्याही समाजामध्ये असा राजा घडला नाही की ज्याच्या स्वराज्यामध्ये कुठलीही महिला नाचली नाही। प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये महिला नाचली, परंतु शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये महिला नाचली नाही। ज्या मराठा समाजाच्या राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, महाराणी सईबाई या ज्या थोर महिला होत्या मराठा समाजाच्या, आज ह्या महिलांनी पतीच्या गैरहजेरीमध्ये संपूर्ण राज्य चालवलं, राज्यकारभार केला, महिलांच्या सन्मानाला कुठे इजा होऊ दिली नाही। आणि अशा समाजाच्या महिलांबद्दल, अशा लेकी बाळींबद्दल जर कुणी असं घाणेरडं वक्तव्य करत असेल तर ते या महाराष्ट्रामध्ये खपून घेणार नाही। आज एक शिवकन्या म्हणून या ठिकाणी मी नवनाथ वाघमारेला चॅलेंज देत आहे, तो कधीही सोलापूर शहरामध्ये येऊ द्या, ज्यावेळेस मला कळेल त्यावेळेस त्याच्या थोबाडाला काळं फासल्याशिवाय मी शांत बसणार नाही। आणि आज आम्ही ह्या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदनसुद्धा देणार आहोत। या नवनाथ वाघमारेवरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला अटक करण्यात यावी, कारण दोन जातींमध्ये तेढ निर्माण करायचं काम, सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम आणि महिलांचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी गुन्हाही दाखल करणार आहोत।